असं तिकट हाय. दिसतोय आपण. अरे छान दिसतोय. ठीक आहे. पाऊस येतोय म्हणून आपण लिटरली गार्बेज बॅग घेऊन चाललोय. आलेलं होतं कसा कसा सांगायचं. आम्ही दोघीच अशा ह्याच्यात रेनकोट मध्ये. हे दोघं ऑन द स्पॉट रेनकोट मध्ये येणार आहोत. आम्हाला आता 20,000 स्टेप्स करायचे होते. हो लोकांना मला जाताना बागच करून जायचं. सॉरी बोलल्यावर हे तिचं असं हे झालेलं आहे, ट्युनिंग झालेलं आहे. सॉरी बोललेलं नव्हते तिला. आई कोण आहे? आई कोण आहे? सकाळची भांडणं आई कोण आहे? जसं तुझं असतं ना की माझ्यामध्ये पण तुझा इगो मोठा आहे, तसंच तरी सुद्धा तुला सुद्धा मी सॉरी बोलायला येते. प्लीजच मी सगळ्यांना सॉरी बोलायला. गुड गर्ल. सॉरी गर्ल. आता बघ तिथे चेहरा बघ. माझ्या एकटीचाच इगो कमी आहे. हो ग. अरे कुठे घेऊन चाललंय आपल्याला? कुठेतरी जाऊ नका. अरे नाही, इकडनं होतं, तिकडनं खाली ड्रॉपचं आहे. वरती आपण नक्की का नाही तर ते वर घेऊन जाईल आपल्याला पूर्णपणे. नाही, इकडनं खाली पण जाऊ शकतो. तिथं ब्रिज आहे. नाही हे परत वर चाललंय का? हे परत वर चाललंय. इकडून लेफ्ट न गेला. नाही हा इकडनं जाऊ ना. इथं काढा फोटो. चला हे काढूया. हे नाही हा. मी इकडे थांबलेली आहे आणि ह्या दोघांचाही फोटो काढण्यात हे आहे. माय गॉड. थंबनेल फोटोज असतात ना. नाही पण ते तशामध्ये नको आहे ना. अशामध्ये लागेल ना. मग हो माझं काढा ना. मी कधीपासून तुमच्या तिघांची काढते. माझं एकही फोटो नाही. असंच बोलायचं. हे घे ते दे मला. मी घेते माझं. ठीक आहे. सो पप्पा इज वेटिंग. त्यांनी सगळ्या गाड्यांना सांगितलं जावा तुम्ही, मी थांबलो इथं. जावा तुम्ही, मी थांबलो इथं. म्हणजे हो सगळेजण येऊन थांबत होते इथं. त्यांना बघून ते असे जावा. त्याचा व्हिडिओ काढायला पाहिजे आणि ते कॉमेंट्री पण द्यायला पाहिजे होतीच मागे. बिचारे पप्पा सगळं बॅगेत ठेवायचं. तेच करतो. बॅगेतच जागा करतो. नेमकी आज आईनी पर्स नाही आणली. मी आताच पप्पा म्हणले कशाला पर्स घेऊन बस येते बरं का. युक्ताला विचारते मी, युक्ता हे व्हिडिओ घेऊ का? मी नवीन आहे ना अजून, मला एवढं काय जास्त नाही जमते. ठीक आहे ट्राय करते. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त छान गार हवा सुटलेली आहे. छान घर आहे. मस्त स्वच्छता मस्त स्वच्छता आहे.
मस्त. चला किती जण उभं राहणार? 2 जण एकाला. कुठे लिहिले? हे 2 नको 2 जण एका ह्याच्यात. 6 म्हणते तो इकडे. अगं इकडे ये ना इकडून. तो सांगणार. ये ना. तो सांगणार तिथे बसलाय. चल इकडे ये. चल पटकन. म्हणत होता तो 6 म्हणून. मला वाटलं चालणार नाही. हे बघ. अच्छा. क्लोज. वाव. ठीक आहे तू फोन नको पाडूस बाई. अरे बापरे. विंटर मध्ये बघितलेलं. वा वा. फॉल मध्ये तर अजून छान वाटेल माहिती का. कलर्स खूप सुंदर दिसतात मेन फॉल. आणि लाईट थांबलं की हा ठीक आहे. हे बघ इथे इथे कोण? अच्छा छोटासा तो इंडियन रेस्ट. तिकडे बघ तिकडे बघ तिकडे बघ. इकडे बघा इकडे लक्ष द्या तुम्ही. सगळी आहे यार. असं तिकडे सगळीकडे कलर्स 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 ते बघ ते कलर. दिवाला पण चालू आहे. ते बघ. आता चालू झालं मग तिथूनच पुढे आहे ना. हे घे पाठीमाग. हे खालचं घे. हा. ए हा हॉटेल छान आहे असं फुल स्विमिंग पूल अँड ऑल. नाईस. कशी आपल्या एक चौघांचं सेल्फी काढली इकडे. ठीक हे आहे घरांचे कलर्स बघायला. अशी वेगळी इकडे. हे सेल्फी नाही आहे हा व्हिडिओ आहे. किती किती हे फ्री आहे. दिस इज फ्री फॉर पब्लिक. ते जे आहे ना दॅट वी हॅव टू पे फॉर बिकॉज ते खूप वर चाललंय बघ. चला मग 10 वेळा जाऊन येऊ. हा इथून तर जा. हे तर ते डॉगू. चला जाऊन ये. इकडे पण जाऊया. मी तिकीट काढते मी तर बघते. इकडे पार्क आहे. ओ ऍक्च्युली सगळं स्केटिंग आहे बरं का. हे स्केटिंग एरिया जेव्हा बर्फ. काय पोरं येत होती उडी उडीशी पण झुम वरनं खाली यायची. हो का. इथं उभं राहूनच बघत होतो. हा बाई पाऊस येतोय हे घालायला लागेल. ज्याच्यासाठी आलं ते महत्वाचं. जर जास्त पाऊस आला तर बंद होईल. अरे म्हणून फास्ट चल मग. मुक्ता तिकीट घ्यायला गेलेली आहे. आली इथे आता. तिकीट घेऊन येते आता इथे. भाग सिमरन भाग जल्दी. बघू. सिमरन आजा जल्दी. चला Four, 1, 2, 3, and 4. Just wait one moment. We will prepare it for you. Okay. Huh? $51 Yeah. for 4 people. So I think $45 plus tax for one. Wow. Very nice. हे पकडा. थंड तुम्ही पुसलं ना. पण त्याच्यापेक्षा हे असं बंद आहे ना तर आपल्याला असं भीती नाही वाटत. त्याच्यामध्ये छान असं ओपन ओपन हे होतं. हे क्लोज नाही होत. होते. आम्ही हे लास्ट टाइम नव्हतं केलं कारण की आम्ही म्हटलं होतं की तुम्ही जेव्हा याल तेव्हाच हा, बरोबर. हे नव्हतं केलं आम्ही. बिकॉज दिस इज $45 per person. हो. पण ठीक आहे. वन टाइम दॅट इट्स एक्सपिरियन्स तर इज नाईस. नाईस. आणि आपलं बाकी सगळीकडे तर वाचतंय आपलं ब्रेकफास्ट येस येस येस. फ्रुट्स वगैरे हो ते क्लोज झालेलं आहे. कॅरी
काय बोललो? काय नाही काय नाही, नाही, काय नाही. हा, खाल गेअर अडकला, खालचा गेअर अडकला तो काय. बघू फ्रुट्स दाखव. त्याचा फोटो नाही काढलास. हो, ते काढ ना. अरे हो काढते ना. ती कसं हे झालं, पान बंद झाले तुझ्यावर? हो हे बघा. हे लोक चालत आले खाली. अच्छा ओके, इथनं चालायचं पण आहे. चालायचं पण आहे. खालचं. ओ वाव, हे खाली. युक्त घे ना. आता गेलं ते. इथे पण आहे थोडंसं. स्पाइक्स मध्ये घेत जा ग आई, म्हणजे जरा मोठा असं हे येतं. हे आपण चालत नको यायला खाली. हा, आपण ह्याच्यानेच येऊ. लांब पण आहे आणि हे घसरडं पण असणार आहे थोडं बहुत. उगाचच नको. इथनं नसं आहे ना, पण ते खाली वॉक करू ना आपण. नाही वॉकचा ट्रेक तो दुसरा आहे. तिथं त्याने ते हा तेच वॉकचा ट्रेक दुसरा आहे. खडी टाक मोडून टाकली. तरी असं खाली आहे ना. तिथलं समजत नाहीये. तो केवढा मोठा स्ट्रेच होता पप्पा. ते कुठून हे करायचं? मी तेच म्हणतोय ग, आपल्याला वाटत नव्हतं खाल्लं. तुम्ही इकडं नाही चाला. आम्ही आम्ही जातो बिकॉज चालत. हे सगळेजण स्की करत होते ना, तर आम्ही म्हणलं की काही आता काही गरज नाही. आम्ही दोघंच होतो. तर तुम्ही जेव्हा या तेव्हा- हे स्केटर घेऊन वर जायचे आणि तिथनं खाली यायचे. ते वाला जे आहे ना, हे वाला तर बंद आहे. ते वाला तर ओपन असतं. असं तुमचे पाय फुल एक्सपोज्ड असतात आणि स्केटिंगचे हे घातलेले असतात आणि ते म्हणजे असे ते नुसते ओपन ह्याच्यामध्ये बसलेले असतात. बारो वगैरे सगळं लागत असतं थंड थंड. आणि बसून खाली जायचं ते. वर जायचं आणि वरनं खाली वरनं स्की खाली करत स्केट यायचं. करत हो, यायचं. आणि मग कुणी बरोबर असतं का नाही, म्हणजे त्यातलं काय नाही, आपापलं आपलं यायचं येस. का त्याला इलेक्ट्रिक काय लावलेलं असतं. नाही. नाही आपलं बापरे. मोठे आहे भरपूर. मी तेच म्हणतो, त्याच्यामुळेच पोर्टेबल आला. स्टॉप आहे तिथे असं. भरपूर मोठे आहे. तिकडनं तर दिसत पण नाही आहे ते इतकं वर चाललं. हो तिथलं तर वरचं तर सगळं बंदच आहे ऑलमोस्ट, म्हणजे धुक्यामुळे. जास्त मोठा नको घेऊ, थोडंसंच घे. म्हणजे कट करत व्ह्युअर्सला तुझ्या अगं म्हणजे- काहीतरी तू खोटं खोटं नाही सांगत नाटक आहे. सांगू. अरे तो ऊन आहे. ऊन धुकं आहे. उन्हात ऍक्च्युली खूप छान दिसतंय हे. नाही नाही, पण फ्रेश वाटतं असं, म्हणजे काय लाईट खूप दिसते हा, म्हणजे कारण की आपण आभाळाच्या खूपच जवळ चाललोय मला असं वाटतं. या, देव भेटणार आहे त्यांना. बस आहे बघ दुकानच्या पलीकडे. कुठले दुकान. अजून वर आहे ते बघ. एवढं आहे बघ. मला तर बघायचं दुकानच्या ते बघ, ही पलीकडे. झाडाची हाईट बघ, ह्याच्यावरनं समजेल तुला. 50 फूट झाडाची हाईट आहे. 50 फूट. मग जस्ट एन अप्रॉक्सिमेशन. असं काय आम्ही क्लेम नाही, नाही, 50 बरं. फुटाच्या वरच येणार. बघा, नाही तर मग उद्या जर कोणी मोजलं आणि ते बोलले 49 फूट आहे, आपल्यावरती शक्यच येतील नाही, लोक. शक्यच नाही. आणि 51 असलं तर 11 फूट आहे. ए तिकडे बघा पाणी आहे. पिऊन घे जा. मला पण भूक लागली. एक सँडविच त्यातलं आपण केलं ते. हे घे, सँडविच आहे का? हे घे खाल्लंय माझ्याकडे. तुम्ही खाल्लं का ते? फ्रुट्स. मला नाही माहिती कुठे आहे. ते तुझ्या पर्स मध्येच आहे वाटतं. यात नाही, तुझ्या आईच्या पर्स मध्ये एक सँडविच होतं ते. घ्यायचं आणि नाही घ्यायचं असं याचं ते. अशीच आणि इथे काहीतरी असं समर काय चेंज होतं. विंटर मध्ये नाही, ते फॉल मध्ये होतात. फॉल मध्ये येलो, ऑरेंज, लाईट ब्राऊन, डार्क ब्राऊन, मीडियम ब्राऊन, हे सगळ्याचे असे शेड्स लिटरली दिसतात. आणि प्रत्येक जेव्हा झाडाचे त्याच्यावर वेगळे. एकाच झाडामध्ये एवढे कलर्स असतात. पतझडचा जो असतो ना, पतझड, पडतं. ओके. तेव्हा ते कलर्स जेव्हा म्हणजे जानेवारी फेब्रुवारी नाही. सप्टेंबर ऑक्टोबर, हो, जानेवारी फेब्रुवारी मध्ये सगळं स्नो.
ऍक्च्युली ना तुम्ही असा पण एक व्हिडिओ करायला पाहिजे होता. कसा? वेट चेक करायचं स्टार्ट डे ला आणि ऍट द एंड ऑफ द डे, एंड ऑफ द ट्रिप. आम्ही करून आलोय की. बॅगा वजन केल्यात पुढे. कशाचा व्हिडिओ आहे? 14 डिग्री आहे. थंडी 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 थंडी. माहित नाही मला, मी नाही ऐकलं. हो जरा थांब, इथं तरी जाऊ, इथं बघू काय. मस्त गरमी आहे. शॉपिंग इथं असेल बघ वॉशरूम, या साईडला कुठेतरी. इंडियनमध्ये खाऊ, इंडियनमध्ये हो का टाकणार. इथे पण तू पुटीन वगैरे ट्राय करूया. फोटो काढायचा का तुमचा? झालंय. हो तुला ओळखत पण असेल मी, नेवर म्हणून ते म्हणतील तुला. नाही नको बघू शाई. आई तुला घाबरून ते लोक जातील तिकडनं पळून. ये इकडं. हा थंडी वाजते, चल. 0 डिग्रीज मध्ये हा ना. सेल्सिअस येतं बघ. अगं 500 मध्ये खूप. पक्षी माझ्या मते हा ओरडतोय. पक्षी नाही, त्यांचं ते सर्व्हिलन्स व्हॉइस आहे की इकडे इकडे या, इकडे इकडे या. जर कुठं लावून गेला असेल तर. ओ माहिती ऐसा आहे का? थांबा ना इकडे. हाय गाईज. सारखा हाय नको म्हणू सर. बाय गाईज. Sticks and so that you can be like this when you're walking. तुम्ही पाहू शकता सगळीकडं धुकं आहे पुढं. अच्छा पोलिसांची गाडी आहे वाटतं. जाऊ दे बाबा. हो हा पोलीस उभा आहे का? जाऊ दे चला म्हणतात. बघा ते लोक छान क्लीन पण करताय. तिकडे बस म्हणजे खालचा आता व्यवस्थित तुला घेता येईल. आहे ना युक्ता. थांबत असते ठीक आहे. काय का? परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. बरं परत एकदा. वाव, दीदीची आणि आईची बट्टी झाली. कधी मस्त दिसते बघ. पुढचं गाव म्हणूनच म्हणलं. ते वाला गाते. मला हे गाणंच सांग.
दिल ये पुकारे तू जो नहीं तो मेरा कोई नहीं. रॉंग जोई नाही कोई तू जो नाही तो मेरा कोई नाही असं आहे ते गाणं. आहे का? वाव. मग पप्पा तुम्हाला माहितीये ना ते गाणं सागर किनारे. सागरबद्दलच आहे ना पिक्चर पण. हा व्हिडिओ येतोय ऍक्च्युली. आई आई सावकाश. असं नको, असं घे. एवढं पण यंग नाही. असं घे, असं घे. असं घे, फोन इकडे, असं इकडे. घे. अगं फोन असं घे. गाडीकडे चाललेलं आहे तुम्ही बघू शकता. मस्त रस्ता आहे रेनकोट घाल. आणि थोडासा पाऊस यायला लागलेला आहे पण ठीक आहे. ब्रिज वरून जाऊ. आम्ही आता ज्या रस्त्याने आलेलो त्या रस्त्यानेच चाललेलो आहे दोघी जणी आणि ते दोघं तिकडे रेड कलर. रेड कलर. तिकडचा वॉटरफॉल खाली आलेला आहे पाहू शकता. मस्त ग्रीनरी आहे, जंगल आहे. जुट्टा चल बरं का, वाघ पण येऊ शकतो. होय बाळा. मस्त वातावरण आहे. सोलर लाईट लागलेले आहेत. बस मग ते पण मस्त असतं. मस्त थंडी आहे. आता किती वाजले घेतो. 6 वाजलेले आहेत. लख्ख उजेड पडलेला आहे, तुम्ही पाहू शकता. 9, 9:30 पर्यंत दिवस असतो. छान मस्त एवढं ग्रीन ग्रीन आहे. मस्त वॉकिंग करायला पण वाटतंय. घाम येत नाहीये. बघा, झालंच वजन कमी तर होणार नाही. कारण इनपुट पण जास्त आहे. खाणं पण चाललं हे डेझर्ट ते. मॅडम थांबलेले आहेत. ऐका हाय करतात ते आपल्याला. काय हाय करतात ते आपल्याला मॅडम. अच्छा, इकडून जायचं आहे. मस्त पार्किंग पर्यंत अशी लेन दिलेली आहे. तिथं पण VIP पार्किंग, P2 पार्किंग, P1 पार्किंग आहे ना, असं आहे. P फॉर पब्लिक. आपण पब्लिकमध्येच P1 आणि P2 हे बघा कशी असते. दाखवायचं त्यांची कशी असते. आता दाखवून पाहिलं. आता हसा. गुड गर्ल. म्हणजे दम नाही लागत आहे ना. 6 महिने इथे राहते ना, 6 महिने इंडियात. हां ठीक आहे ना.
सो दॅट्स इट गाईज. आम्ही आता रिटर्न चाललेलो आहोत परत मॉन्ट्रियलला. वेळ लागणार आहे आम्हाला 2 to 3 hours, बट स्टील थोडंसं एक्सप्लोअर करत करत थोडं अजून जाणार आहोत आम्ही. बोई. आम्ही इथं थांबलेलो होतो टिमिशची कॉफी प्यायला, कारण ऑलरेडी थोडंसं पावसाळ्यामुळं आम्हाला थांबायला लागलेलं होतं. सो थोडा ब्रेक घेऊन आम्ही मग लगेच निघणार आहे. अँड दॅट्स इट फॉर द डे. भेटू आपण नंतरच्या प्रवासात. बाय.